कुमार म्हणाले, नारद मुनी, आपण इतक्या तळमळीने आणि श्रद्धेने विचारताय म्हणून सांगतो. गंगेच्या तटावर आनंदवन नावाचे एक अत्यंत पवित्र आणि रम्य असे ठिकाण आहे. त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी देवता सिद्ध पुरुष नित्य वास करतात. अशा शांत पवित्र रमणीय पुण्यभूमीतच आपण आपला ज्ञानयज्ञ करा. त्या ठिकाणी अपूर्व रसमय असा हा सर्वश्रेष्ठ ज्ञानयज्ञ होईल. सध्या वृंदावनाच्या वाळवंटात असलेले भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना आपोआप पुष्टी येईल. त्यांची वृद्धावस्था आणि दुर्बलता दूर होईल आणि आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन भक्ती देवी स्वतःच तेथे येईल. ज्या ठिकाणी भागवत कथा होते त्या ठिकाणी हे तिघे आपणहूनच जातात. भागवत कथा शब्द ऐकूनच ह्या तिघांना तारुण्य आणि नवजीवन प्राप्त होईल. सूत सांगतात, शौनक हो, याप्रमाणे कुमारांनी सांगितल्यावर नारदांनी त्या चारही सिद्ध पुरुषांना हात जोडून नमस्कार केला आणि त्यांना विनंती केली की आपणही या ज्ञान यज्ञासाठी माझ्याबरोबर यावे. ती विनंती ऐकल्यावर सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांनी नारदांबरोबर जाण्याचे कबूल केले आणि ते सर्वजण नारद मुनींसह आनंदवनाकडे निघाले. समवेतच गंगा तटावरील रम्य अशा त्या दिव्य पवित्र ठिकाणी भागवत कथा श्रवणासाठी ब्रह्मपुत्र प्राप्त झाले आहेत, ही बातमी पृथ्वीवर आणि देवलोकात सर्वत्र हा हा म्हणता पसरली आणि आनंदवनात होणाऱ्या या ज्ञान यज्ञासाठी सर्वजण जायची तयारी करू लागले. नारद मुनी स्वतः भागवत कथा करणार आहेत. ही अपूर्व आणि नवीन वार्ता कळल्याबरोबर देवलोकातील, ब्रह्मलोकातील आणि पृथ्वी लोकावरील सर्व भागवत कथा रसपानासाठी धावतच आनंदवनाकडे आले. वैष्णव तर सर्वात पुढे होते. यामध्ये अनेक ऋषींचा समावेश होता, जसे भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, दुर्वास, पिप्पलाद, योगेश्वर, किती नावे सांगावीत. ते सर्वजण आपल्या पत्नी आणि पुत्रांसह, अगदी शिष्यांसह आनंदवनाकडे यावयास निघाले. त्यानंतर चारही वेद मूर्ती रूप धरून तिथे प्रगट झाले. त्यांच्या पाठोपाठच 6 शास्त्रे, पुराणे मूर्ती रूप धरून भागवत श्रवणासाठी आले. आणि काय विचारता, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती इत्यादी नद्या, तसेच भारतातील पुष्करादी सरोवरे, सर्व दिशा दिक्पालही मनुष्य रूपाने तेथे प्रगट झाले. सह्याद्री, विंध्याद्री आदी पर्वत हिमालयासह मनुष्य रूपाने तेथे येऊन बसले. आता आपल्याला असं वाटेल की अहो, हे पर्वत कसे काय तिथे आले, कारण ते जड आहेत, त्यांना हलता चालता येत नाही. पण भृगु ऋषींनी त्यांची श्रवण करण्याची लालसा पाहून आपल्या योग सामर्थ्याने तेथे त्यांना घेऊन आले. अशा रीतीने सर्व देवदेवता, गंधर्व हेही तेथे येऊन पोचले. देवऋषी नारदांनी सर्वांना यथायोग्य आसने दिले. त्यांनी सर्वप्रथम कुमारांना वंदन केले आणि ते स्थानापन्न झाले. नारद ज्यावेळी स्थानापन्न झाले त्यावेळी सर्वांनी भगवंताचा जय जयकार सुरू केला. आकाशातून पुष्पवृष्टी सुद्धा झाली. सूत म्हणतात, आनंदातिशयाने सर्वजण जयघोष करीत असताना उच्चासनावर बसलेले कुमार बोलू लागले आणि सर्वत्र एकदम शांतता झाली आणि सर्वजण अगदी जीवाचा कान करून कथा ऐकायला सुरू केले, बसले. देवर्षी नारद मुनी आणि सर्व श्रोते हो, ऐका. आम्ही आता प्रथम या श्रीमद भागवत कथेचे महात्म्य वर्णन करतो.
ज्या भागवत श्रवणाने मुक्ती ही अगदी हातात येते, भागवत कथा नित्य ऐकावी, म्हणजे चित्त हरिरूप होते. 18,000 श्लोक 12 स्कंधात गुंफले आहेत. त्यात परीक्षिती आणि शुकाचा संवाद आहे. जोपर्यंत शुककथा कानावर पडली नाही, तोपर्यंतच मनुष्य या संसार चक्रात जन्म मरण यातनात फिरत राहतो. हजारो ग्रंथ आणि शास्त्रे वाचून किंवा ऐकून काहीही उपयोग होत नाही. ते एकच भागवत शास्त्र ऐकल्यानंतर माणसाला सहज मुक्ती प्राप्त होते. ज्या घरात भागवत ग्रंथ असतो त्या घरात सर्व देवता निवास करतात. तेथे आधी व्याधी उपाधी काहीच राहत नाही. मनुष्याच्या शरीरात पापे कोठपर्यंत असतात, जोपर्यंत भागवत कथा श्रवण केली नाही तोपर्यंतच. श्रीमद भागवताचा एक श्लोक अथवा अर्धा श्लोक जरी नित्य पठण केला तरी तो मनुष्य परमगतीला पोचतो. नित्य भागवत कथा श्रवण पठण करणाऱ्याचे कोटी जन्माचे पातकही भस्मसात होते. त्यांना अश्वमेध वाजपेय इत्यादी सर्व यज्ञ केल्याचे फल प्राप्त होते. माणसाच्या अंतकाली सुदैवाने त्यांनी श्रीमद भागवताचे श्रवण केले तर त्यांच्यावर श्रीहरी कृपा करून त्यांना वैकुंठास नेतो आणि तो त्यांना सायुज्य मुक्तीच प्राप्त करून देतो.